सीईटी जेईई प्रिपरेशन चॅनल मध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये डेरिव्हेटिव्ह ऑफ स्टँडर्ड फंक्शन चे सर्व डिटेल मध्ये फॉर्म्युले प्रीवियस लेक्चर मध्ये आपण सांगितलेले आहेत. आजच्या लेक्चर मध्ये आपण बघणार आहे रूल्स ऑफ डिफरन्शिएशन. जे डेरिव्हेटिव्ह फाइंडिंग प्रोसेस मध्ये डेरिव्हेटिव्ह फाइंड करण्यासाठी जे रूल्स आपल्याला डिफरन्शिएशनचे यूज करायचे ते रूल्स आपण आजच्या लेक्चर मध्ये डिस्कस करणार आहे. त्याच्यामध्ये फर्स्ट रूल आपण आजच्या लेक्चर मध्ये बघणार आहे. रूल्स ऑफ डेरिव्हेटिव्ह. त्यामध्ये फर्स्ट रूल सम रूल किंवा त्याला आपण म्हणू शकतो ऍडिशन रूल. या रूलचं स्टेटमेंट आपण बघणार आहे आणि स्टेटमेंट नंतर काही एक्झाम्पल आपण डिस्कस करणार आहे. आता या रूलचं स्टेटमेंट पहा कसं आहे. फर्स्ट स्टेटमेंट बघू आपण. त्याचं स्टेटमेंट इफ u and v are differentiable functions of x such that y is equal to u plus v, then dy by dx is equal to du by dx plus dv by dx. बघा आता एकदम सिंपल लँग्वेज मध्ये हा रूल समजून सांगतो. रूल काय म्हणतो की जर इफ u and v are differentiable functions of x such that y is equal to u plus v, म्हणजे हे y फंक्शन जे आहे y ला जर असं एक्सप्रेस करता आलं u plus v, तर जर त्याचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला काढायचा असेल तर आपण डेरिव्हेटिव्ह कसा काढतो त्याचा. y चा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx, u चा डेरिव्हेटिव्ह du बाय dx आणि v चा डेरिव्हेटिव्ह dv बाय dx. एक सिंपल प्रॉपर्टी असते, याला लिनियरिटी प्रॉपर्टी म्हणतात. ही प्रॉपर्टी इंटिग्रेशन कडे पण असते आणि ही प्रॉपर्टी डेरिव्हेटिव्ह कडे पण आहे. लिनियरिटी प्रॉपर्टी म्हणजे सिंपल. आता याला आपण काय करतो, जनरलाइज करतो. म्हणजे दोन फंक्शनचं ऍडिशन असेल तर डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन. आता कधी कधी जर तीन फंक्शन असतील तरी पण हा रूल ऍज इट इज लागणार आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ थर्ड. आता काही एक्झाम्पल आपण डिस्कस करणार आहे. ज्या स्टुडंटनं या अगोदरचा आपला व्हिडिओ बघितला नसेल तो व्हिडिओ बघून घ्या. त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देणार आहे. आता त्याच्यामध्ये बघा, फॉर एक्झाम्पल या रूलवरचे आपण एक 2-3 एक्झाम्पल डिस्कस करणार आहे. एकदम सिंपल एक्झाम्पल. सपोज y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस लॉग एक्स. या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला काढायचा आहे. y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस लॉग एक्स. आता याचा डेरिव्हेटिव्ह कसा काढणार आपण, तर इथे कोणता रूल लागेल, ऍडिशन रूल. इथे कसा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, y चा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx. आता रूल मध्ये बघितलं आपण, इथे u च्या जागेवर बघा काय, u च्या जागेवर आहे एक्स स्क्वेअर आणि v च्या जागेवर आहे लॉग एक्स. म्हणजे u चा डेरिव्हेटिव्ह प्लस v चा डेरिव्हेटिव्ह. मग इथे काढणार आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स. आता फर्स्टचा डेरिव्हेटिव्ह काढू, एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह. एक्स स्क्वेअरच्या डेरिव्हेटिव्ह साठी आपण प्रिव्हियस लेक्चर मध्ये सांगितलेलं की एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह कसा काढायचा, म्हणजे तो बसल एक्स टू द पॉवर एन वाल्या फॉर्म्युल्यामध्ये. n समोर घ्यायचा आणि x चा पॉवर 1 ने कमी करायचा. इथे कोण समोर येईल, 2 समोर आणि x चा पॉवर 1 ने कमी म्हणजे x येईल फक्त. ठीक आहे, टॉइस x प्लस लॉग x चा डेरिव्हेटिव्ह. आता हे सगळे स्टँडर्ड फंक्शनचे फॉर्म्युले आहेत. लॉग x चा डेरिव्हेटिव्ह येईल 1/x. अजून 1-2 एक्झाम्पल डिस्कस करू आपण. सेकंड एक्झाम्पल, y इज इक्वल टू साइन x प्लस 2 टू द पॉवर x. दोन फंक्शनचं ऍडिशन आहे. y ला आपण राईट केलं साइन x प्लस 2 टू द पॉवर x आणि याचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढायचा. म्हणजे कसा काढणार त्याचा डेरिव्हेटिव्ह,
याला डिफरन्शिएट करणार विथ रिस्पेक्ट टू एक्स, वायचा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx इज इक्वल टू फर्स्ट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह प्लस सेकंड फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह, मीन्स डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ 2 टू द पॉवर एक्स, साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह. आता सगळे स्टँडर्ड फंक्शनचे फॉर्म्युले तुमचे पाठ पाहिजे, यासाठी तुम्ही आपला प्रिव्हियस व्हिडिओ बघू शकता. साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स आणि 2 टू द पॉवर एक्सचा डेरिव्हेटिव्ह. 2 टू द पॉवर एक्सचा डेरिव्हेटिव्ह काढताना रूल लागेल आपला a टू द पॉवर एक्स. a टू द पॉवर एक्सचा डेरिव्हेटिव्ह असतो a टू द पॉवर एक्स इंटू लॉग ए. मग इथे काय होणार, इथे 2 टू द पॉवर एक्स, एच्या जागेवर 2 आहे, मग याचा डेरिव्हेटिव्ह होणार 2 टू द पॉवर एक्स इंटू लॉग 2. आता एक अजून थर्ड एक्झाम्पल घेऊ. जर दोन फंक्शनच्या ऍडिशन पेक्षा जर जास्त फंक्शन असतील, 3 फंक्शन असतील, 4 फंक्शन असतील, तरी हा रूल तुमचा लागणार आहे. याला आपण जनरलाइज करतो, त्याला करोलरी ऑफ सम रूल किंवा ऍडिशन रूल आपण म्हणतो. ठीक आहे. बघा आता y इज इक्वल टू, सपोज y इज इक्वल टू आहे एक्स स्क्वेअर प्लस 3x प्लस 3. आता हे सिंपल एक पॉलिनॉमियल फंक्शन आहे, 3 फंक्शनचं ऍडिशन आहे, एक्स स्क्वेअर प्लस 3x प्लस 3. मग याचा जर डेरिव्हेटिव्ह काढायचा असेल तर डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, वायचा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट, डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड, डेरिव्हेटिव्ह ऑफ थर्ड, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ 3x प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ 3. आता एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह आपण आताच बघितलं, एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह ट्वाइस एक्स, एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह ट्वाइस एक्स प्लस 3x चा डेरिव्हेटिव्ह फॉर्म्युल्यामध्ये आपण बघितलेलं आहे kx चा डेरिव्हेटिव्ह k, म्हणजे एखादा कॉन्स्टंट इंटू व्हेरिएबल जर असेल एक्स वाला, त्याला 3x चा डेरिव्हेटिव्ह 3 असतो, kx चा डेरिव्हेटिव्ह k, 3x चा डेरिव्हेटिव्ह 3 आणि कॉन्स्टंट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह 0. फर्स्ट रूल मध्ये हा आपला झाला फर्स्ट रूल, याला आपण म्हणतो ऍडिशन रूल. एकदा परत एक्सप्लेन करतो. जर u आणि v हे जर डिफरन्शिएबल फंक्शन असतील x चे आणि y या फंक्शनला जर u प्लस v या दोन फंक्शनच्या ऍडिशन मध्ये जर एक्सप्रेस करता आलं, तर आपल्याला जर डेरिव्हेटिव्ह काढायचं असेल तर एकदम सिंपल लँग्वेज मध्ये फर्स्टचा डेरिव्हेटिव्ह प्लस सेकंडचा डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे. त्याचे आपण एक 2 एक्झाम्पल पण डिस्कस केलेले आहेत. आता आपण सेकंड रूल डिस्कस करू. तो रूल असणार आहे आपला सबस्ट्रॅक्शन रूल. सबस्ट्रॅक्शन रूल पण एकदम सेम असणार आहे, सम रूल सारखाच, फक्त जिथे ऍडिशन असणार आहे तिथे सबस्ट्रॅक्शन असणार आहे, बाकी काहीच चेंज नाही. फर्स्टचा डेरिव्हेटिव्ह मायनस सेकंडचा डेरिव्हेटिव्ह. आता आपण त्याचं स्टेटमेंट लिहून घेऊ एकदा. स्टेटमेंट मध्ये पण थोडा मायनर चेंज असणार आहे. बघा स्टेटमेंट काय होईल आता, रूल नंबर 2. रूल नंबर 2 आपण डिस्कस करणार आहे, त्याला आपण म्हणू डिफरन्स रूल. डिफरन्स रूल किंवा सबस्ट्रॅक्शन रूल आपण त्याला म्हणू शकतो. सबस्ट्रॅक्शन रूल, सबस्ट्रॅक्शन रूल ऑफ डेरिव्हेटिव्ह, सबस्ट्रॅक्शन रूल ऑफ डेरिव्हेटिव्ह. आता त्याचं स्टेटमेंट बघा, इफ u and v are differentiable function of x such that y is equal to u minus v, then dy upon dx is equal to du by dx minus dv by dx. काय फरक आहे फक्त तिथे फर्स्ट रूल मध्ये y हे u प्लस v असं एक्सप्रेस झालं होतं. आता सेकंड रूल मध्ये काय, y इज इक्वल टू u मायनस v, म्हणजे y या फंक्शनला दोन फंक्शनच्या सबस्ट्रॅक्शन मध्ये एक्सप्रेस केलं. मग त्याचा डेरिव्हेटिव्ह कसा काढणार, तर डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड. आता बघा काही याचे 2 एक्झाम्पल डिस्कस करू, 2-3 एक्झाम्पल. म्हणजे तुम्हाला जर क्लास 12चं डिफरन्शिएशन हे चॅप्टर जर क्लिअर करायचं असेल तर एक सिक्वेन्स ना तुम्ही स्टडी करणं गरजेचं आहे. सगळ्यात पहिले तुम्ही डेरिव्हेटिव्ह ऑफ स्टँडर्ड फंक्शन म्हणजे स्टँडर्ड फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह लर्न करून टाकायचे. देन तुम्ही रूल्स ऑफ डिफरन्शिएशन आणि मग टॉपिक चालू होईल तुमचा डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन. मग आपण एक्झरसाइज स्टडी करणार आहे. बघा आता एक्झाम्पल मध्ये y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर मायनस किंवा एक्स क्यूब मायनस साइन एक्स. मग सेम याला डिफरन्शिएट करू आपण. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, वायचा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx इज इक्वल टू, आता फर्स्टचा डेरिव्हेटिव्ह मायनस सेकंडचा डेरिव्हेटिव्ह, म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स क्यूब मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स. आता एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह कसा काढणार, एक्स टू द पॉवर एन वाल्या रूलनं.
3 समोर घ्यायचा आणि एक्सचा पॉवर 1 ने कमी करायचा. 3 ला समोर घेतलं, 3 समोर, एक्सचा पॉवर 1 ने कमी मीन्स 3x² मायनस साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स. अजून एक सिंपल एक्झाम्पल डिस्कस करू. सेकंड एक्झाम्पल, किंवा 3 फंक्शन जरी असतील सबस्ट्रॅक्शन मध्ये किंवा ऍडिशन सबस्ट्रॅक्शन मध्ये जरी असतील, म्हणजे अल्जेब्रिक सम असेल तरी पण सेम x² मायनस कॉस एक्स प्लस कॉट एक्स. सपोज आपल्याला याला डिफरन्शिएट करायचंय, मग सेम डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, वायचा डेरिव्हेटिव्ह dy/dx. ऍडिशन रूल पण आपण बघितला आणि सबस्ट्रॅक्शन रूल पण बघितला. इथे सबस्ट्रॅक्शन आहे, इथे ऍडिशन आहे. सेम करा तुम्ही. फर्स्टचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ x², इथे मध्ये मायनस आहे, मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉट एक्स. आता या सगळ्या फंक्शनचे फॉर्म्युलेज आपल्याला माहिती आहेत. डेरिव्हेटिव्ह ऑफ x² ट्वाइस एक्स मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स, कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन असतो, म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स मायनस साइन एक्स प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉट एक्स, कॉट एक्सचा डेरिव्हेटिव्ह असतो मायनस कोसेक² एक्स. याला थोडं सिम्प्लिफाय करू आपण. ट्वाइस एक्स मायनस इंटू मायनस प्लस साइन एक्स प्लस इंटू मायनस मायनस कोसेक² एक्स. आता आपण थर्ड रूल डिस्कस करू. 2 रूल आपण आतापर्यंत बघितले. पहिला बघितला सम रूल किंवा ऍडिशन रूल ऑफ डेरिव्हेटिव्ह, सेकंड बघितला सबस्ट्रॅक्शन रूल ऑफ डेरिव्हेटिव्ह. आता थर्ड बघणार आहे आपण प्रोडक्ट रूल ऑफ डेरिव्हेटिव्ह. म्हणजे जर जे फंक्शन जर ऍडिशन मध्ये एक्सप्रेस करता येत असेल तर डेरिव्हेटिव्ह कसा काढायचा, फंक्शन जर सबस्ट्रॅक्शन मध्ये एक्सप्रेस करता येत असेल तर डेरिव्हेटिव्ह कसा काढायचा. आणि थर्ड रूल मध्ये ज्या रूलला आपण म्हणतो प्रोडक्ट रूल ऑफ डेरिव्हेटिव्ह, त्या प्रोडक्ट रूल मध्ये आपण डिस्कस करणार आहे की वाय हे फंक्शन जर 2 फंक्शनच्या प्रोडक्ट मध्ये एक्सप्रेस करता येत असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह कसा फाइंड करायचा. आता आपण तिसरा रूल बघणार आहे. रूल नंबर थर्ड आपण डिस्कस करू. प्रोडक्ट रूल ऑफ डेरिव्हेटिव्ह. प्रोडक्ट रूल ऑफ डेरिव्हेटिव्हचं स्टेटमेंट बघू. सेम स्टेटमेंट आहे. इफ u and v are differentiable functions of x such that y is equal to u multiplied v, then dy by dx is equal to. आता हा जो प्रोडक्ट रूल आहे, प्रोडक्ट रूल व्यवस्थित लक्ष द्या. प्रोडक्ट रूलचा आपल्याला म्हणजे सगळ्याच रूलचा आपल्याला डिफरन्शिएशन करत असताना खूप काम पडते. प्रत्येक क्वेश्चन मध्ये आपण प्रोडक्ट रूल, ऍडिशन रूल, सबस्ट्रॅक्शन रूल आणि क्वेश्चन रूल यूज करत असतो. आता प्रोडक्ट रूल मध्ये काय करायचं बा, याला म्हणायचं फर्स्ट फंक्शन आणि याला म्हणायचं सेकंड फंक्शन. फर्स्ट फंक्शन, सेकंड फंक्शन. आता हा रूल कसा आहे बघा. फर्स्ट फंक्शनला ऍज इट इज ठेवायचं इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन, म्हणजे सेकंड फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह dv/dx प्लस सेकंड फंक्शन ऍज इट इज इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन. आता बघ परत एकदा सांगतो प्रोडक्ट रूल एकदम सिंपल लँग्वेज मध्ये बघा. प्रोडक्ट रूलला कसं लक्षात ठेवायचं, फर्स्ट फंक्शन, सेकंड फंक्शन. फर्स्ट फंक्शनला ऍज इट इज ठेवायचं, सेकंडचा डेरिव्हेटिव्ह काढायचा प्रोडक्ट मध्ये, प्लस सेकंडला ऍज इट इज ठेवायचं आणि फर्स्टचा डेरिव्हेटिव्ह काढायचा. ठीक आहे, एकदम सिंपल आपल्या ओन लँग्वेज मध्ये, मराठी लँग्वेज मध्ये बघा. पहिलं फंक्शन ऍज इट इज म्हणजे जसं तसं ठेवायचं, दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा, प्लस दुसरं जसं तसं ठेवायचं आणि पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा. आता याचे काही एक्झाम्पल आपण डिस्कस करू. फर्स्ट फंक्शन ऍज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन प्लस सेकंड फंक्शन ऍज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन. काही एक्झाम्पल आपण डिस्कस करू. एक 2 ते 3 एक्झाम्पल आपण डिस्कस करू या रूलवरचे. बघा, फर्स्ट एक्झाम्पल y इज इक्वल टू x इंटू साइन एक्स. आता रूल तुमच्या समोर एकदा परत लिहितो बघा. y इज इक्वल टू
u इंटू व्ही असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह आपण कसा काढतो, dy बाय dx इज इक्वल टू फर्स्ट फंक्शन एज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड फंक्शन एज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. सेम रूल इथं आपण अप्लाय करू. पहा इथे याला जर कम्पेअर केलं तुम्ही y इज इक्वल टू एक्स इंटू साइन एक्स आणि y इज इक्वल टू यू इंटू व्ही, म्हणजे u च्या जागेवर x आहे आणि v च्या जागेवर साइन एक्स आहे. याला जर डिफरन्शिएट केलं तर बघा, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, y चा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx. हे फर्स्ट फंक्शन आहे आणि हे सेकंड फंक्शन आहे. फर्स्ट फंक्शनला ऍज इट इज ठेवा, x ऍज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन मीन्स डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स प्लस सेकंड फंक्शन एज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन मीन्स डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स. आता डेरिव्हेटिव्ह फाइंड करू. एक्स एज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स कॉस एक्स प्लस साइन एक्स एज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स काय असतो 1, म्हणजे याला जर फर्दर सिम्प्लिफाय केलं तर एक्स इंटू कॉस एक्स, इथे होणार साइन एक्स इंटू 1 साइन एक्स, म्हणजे हे झालं तुमचं फायनल आन्सर. एकदम सिंपल एक्झाम्पल आपण डिस्कस करतोय. म्हणजे ज्यावेळेस आपली एक्झरसाइज चालू होईल किंवा तुम्हाला ज्यावेळेस सीईटीचे किंवा जेडब्ल्यूचे पीवायक्यू ज्यावेळेस सॉल्व्ह करायचे त्यावेळेस हे सगळं बेसिक रूल्स युज होतात. ठीक आहे, बेसिक कन्सेप्ट जर तुमच्या क्लिअर असतील तर तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह मध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही. तसं आपण एकदा हा पूर्ण चॅप्टर झाला आपला किंवा काही टॉपिक झाल्यानंतर काही आपण प्रिव्हियस इयरचे सीईटीचे ऑब्जेक्टिव्ह डिस्कस करणार आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये भरपूर तुम्हाला शॉर्ट ट्रिक्स पण मिळणार आहेत की कशा ऑब्जेक्टिव्ह कशा सॉल्व्ह करायच्या, ऑप्शन्स कसे डिस्कार्ड करायचे ते पण आपण बघणार आहे. ठीक आहे, आता एखादं छोटंसं एक्झाम्पल अजून घेतो. सेकंड एक्झाम्पल, y इज इक्वल टू साइन एक्स इंटू लॉग एक्स. दोन फंक्शनचा प्रोडक्ट आहे. सेम प्रोसेस, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, y चा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx. आता इथे बघा पहिलं फंक्शन आहे u आणि दुसरं फंक्शन आहे v. u म्हणजे साइन एक्स आणि v म्हणजे लॉग एक्स. फर्स्ट फंक्शन एज इट इज साइन एक्स एज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स. फर्स्ट फंक्शन एज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड फंक्शन एज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट मीन्स डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन. साइन एक्स एज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स तो असणार आहे 1/x प्लस लॉग एक्स एज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन तो असणार आहे कॉस एक्स. मग याला जर थोडं सिम्प्लिफाय केलं तर साइन एक्स अपॉन एक्स प्लस लॉग एक्स इंटू कॉस एक्स, हे झालं तुमचं फायनल आन्सर. आता फक्त एक रूल डिस्कस करणार आहे आपण, तो म्हणजे क्वोशिएंट रूल. आणि त्याच्यानंतर एक अगोदरचा रूल आहे तो स्केलर मल्टिप्लाय वाला, तो मी प्रिव्हियस लेक्चर मध्ये पण सांगितलेला आहे की जर k इंटू एफ ऑफ एक्स असेल म्हणजे k च्या मल्टिप्लायला जर फंक्शन असेल तर k ला ऍज इट इज ठेवायचं आणि मल्टिप्लायला जो फंक्शन असेल त्याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा. तो मी सांगितलेलाच आहे, पण तरी पण आता फोर्थ रूल आपण डिस्कस करू. तुम्ही नोट्स बनवू शकता, हे एक्झाम्पल रूल्स आणि हे एक्झाम्पल खाली तुम्ही डिस्कस करू म्हणजे लिहू शकता. आता जो फोर्थ रूल आहे, फोर्थ रूल आपण डिस्कस करणार आहे. फोर्थ रूलचं नाव आहे आपल्या क्वोशिएंट रूल. म्हणजे y हे फंक्शन जर दोन फंक्शनच्या डिव्हिजन मध्ये जर एक्सप्रेस होत असेल तर डिव्हिजन मध्ये एक्सप्रेस होत असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह कसा काढायचा. आतापर्यंत आपण 3 रूल डिस्कस केले. पहिला ऍडिशन रूल, म्हणजे y ला जर u प्लस v असं एक्सप्रेस करता येत असेल तर डेरिव्हेटिव्ह कसा काढायचा. सेकंड, y ला जर दोन फंक्शनच्या सबस्ट्रॅक्शन मध्ये एक्सप्रेस करता येत असेल तर डेरिव्हेटिव्ह कसा काढायचा. थर्ड बघितलं आपण, y ला जर दोन फंक्शनच्या प्रोडक्ट मध्ये जर एक्सप्रेस करता येत असेल तर डेरिव्हेटिव्ह कसा काढायचा. आणि फोर्थ आपण डिस्कस करणार आहे, y ला जर दोन फंक्शनच्या डिव्हिजन मध्ये जर एक्सप्रेस करता आलं तर त्याचा डेरिव्हेटिव्ह कसा काढायचा. आणि त्या रूलला आपण म्हणतो क्वोशिएंट रूल. मग आपण रूल नंबर 4 स्टडी करणार आहे, क्वोशिएंट रूल. दोन फंक्शनचं डिव्हिजन जर असेल तर ठीक आहे. पहिला शॉर्टकट मध्ये लिहितो मी, इफ y इज इक्वल टू u डिवाइड बाय v, म्हणजे y ला जर u अपॉन v असं लिहिता आलं तर त्याचा डेरिव्हेटिव्ह कसा काढायचा. बघा आता याचा डेरिव्हेटिव्ह आपण याला या रूलला कम्पेअर करणार आहे प्रोडक्ट रूल सोबत. आता ज्यावेळेस आपण प्रोडक्ट रूल यूज केला, प्रोडक्ट रूलच्या वेळेस आपण काय केलं बघा,
यू व्हीचा डेरिव्हेटिव्ह काढत असताना बघा प्रोडक्ट रूल सोबत कम्पेअर करून हे तुम्ही लक्षात ठेवू शकता. प्रोडक्ट रूल काढताना आपण काय केलं, फर्स्टला ऍज इट इज ठेवलं, सेकंडचा डेरिव्हेटिव्ह काढला, प्लस सेकंडला ऍज इट इज ठेवलं आणि फर्स्टचा डेरिव्हेटिव्ह काढला. तुम्हाला इथे अपोजिट करायचंय क्वेश्चन रूल मध्ये. प्रोडक्ट रूल मध्ये आपण फर्स्ट फंक्शनला ऍज इट इज ठेवत होतो, इथं आपण सेकंड फंक्शनला ऍज इट इज ठेवणार आहे. आता इथं फर्स्ट फंक्शन म्हणजे यू ला कन्सिडर करा फर्स्ट फंक्शन आणि व्ही ला कन्सिडर करा सेकंड फंक्शन. अपोजिट प्रोसेस करायची आहे. इथे फर्स्टला ऍज इट इज ठेवत होतो, इथे सेकंड ऍज इट इज ठेवा. सेकंड फंक्शन ऍज इट इज इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट मीन्स डेरिव्हेटिव्ह ऑफ यू प्लस सॉरी प्लस नाही, इथे प्लसच्या जागेवर फक्त काय येईल मायनस. अपोजिट प्रोसेस सांगितली मी तुम्हाला. इथे फर्स्ट ऍज इट इज, इथे सेकंड ऍज इट इज. सेकंड फंक्शन ऍज इट इज फर्स्टचा डेरिव्हेटिव्ह मायनस फर्स्ट फंक्शन ऍज इट इज इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड, सेकंड म्हणजे व्हीचा डेरिव्हेटिव्ह आणि डिनॉमिनेटर मध्ये सेकंड फंक्शनचा स्क्वेअर. क्वेश्चन रूल, क्वेश्चन रूल एकदा परत बघा. क्वेश्चन रूल परत सांगतो. फर्स्ट फंक्शन सेकंड फंक्शन, सेकंड फंक्शन ऍज इट इज इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट मायनस प्रोडक्ट रूल मध्ये प्लस असते, क्वेश्चन मध्ये मायनस असते, मायनस फर्स्ट फंक्शन ऍज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड आणि याला होल डिनॉमिनेटर मध्ये काय येणार तुमचा सेकंड फंक्शनचा स्क्वेअर म्हणजे व्ही स्क्वेअर. आता या रूलवरचे 2-3 एक्झाम्पल डिस्कस करू. एकदम सिंपल एक्झाम्पल. आता y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर अपॉन लॉग एक्स. दोन फंक्शनचं डिव्हिजन आहे. एक्स स्क्वेअर यू ची व्हॅल्यू आहे एक्स स्क्वेअर आणि व्ही ची व्हॅल्यू आहे लॉग एक्स. आता याला आपल्याला डिफरन्शिएट करायचं. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, वायचा डेरिव्हेटिव्ह डीवाय बाय डीएक्स. क्वेश्चन रूल यूज करताना पहिले कशी लाईन ड्रॉ करून घ्यायची, ठीक आहे. मग आता लाईन ड्रॉ करून गेल्यानंतर डिनॉमिनेटर मध्ये लिहून टाकायचं. डिनॉमिनेटर मध्ये सेकंड फंक्शनचा स्क्वेअर असतो बघा. डिनॉमिनेटर मध्ये सेकंड फंक्शनचा स्क्वेअर. इथं कोण आहे सेकंड फंक्शन लॉग एक्स, म्हणजेच काय होणार इथे लॉग एक्सचा स्क्वेअर. आता सेकंड फंक्शन ऍज इट इज, व्ही ऍज इट इज, व्ही ऍज इट इज लॉग एक्स. पहिले रूल मध्ये फक्त व्हॅल्यू टाकायच्या इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट मीन्स डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर मध्ये मायनस. आता फर्स्ट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह झाला फर्स्ट फंक्शन ऍज इट इज इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन, सेकंड फंक्शन आहे लॉग एक्स. आता व्हॅल्यू पुटअप केल्यानंतर याला सॉल्व्ह करू. डिनॉमिनेटर ऍज इट इज राहील लॉग एक्सचा स्क्वेअर, लॉग एक्स ऍज इट इज एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह ट्वाइस एक्स मायनस एक्स स्क्वेअर ऍज इट इज आणि लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह असतो 1/x. तिथे सिम्प्लिफाय केल्यानंतर एक्स आणि एक्स हा कॅन्सल होऊन जाईल. म्हणजे फायनल आन्सर आहे लॉग एक्स इंटू ट्वाइस एक्स, किंवा याला असं लिहू ट्वाइस एक्स अगोदर लिहून घेऊ कारण हा कन्फ्युजन होऊन 2x आणि याचं प्रोडक्ट नाही करायला पाहिजे मुलांनी. म्हणून 2x अगोदर आणि नंतर लॉग एक्स मायनस एक्स अपॉन लॉग एक्सचा स्क्वेअर. क्वेश्चन रूलचा अजून एक एक्झाम्पल डिस्कस करतो. हा क्वेश्चन रूल व्यवस्थित लक्षात घ्या. क्वेश्चन रूल सेकंड फंक्शनला आपण ऍज इज ठेवतो फर्स्ट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह मायनस फर्स्ट फंक्शन ऍज इट इज सेकंडचा डेरिव्हेटिव्ह आणि होल डिनॉमिनेटर मध्ये सेकंड फंक्शनचा स्क्वेअर करतो आपण, ठीक आहे. अजून एखादं एक्झाम्पल डिस्कस करू. हे एक्झाम्पल तुम्ही व्हिडिओ पॉज करून नोट्स लिहू शकता. सेकंड एक्झाम्पल बघा. y इज इक्वल टू 2x अपॉन x. क्वेश्चन रूल बघतोय आपण u आणि v. बघा काय सांगितलं मी, क्वेश्चन रूल यूज करताना एक लाईन ड्रॉ करून घ्यायची. डिनॉमिनेटरला सेकंड फंक्शनचा स्क्वेअर करून टाकायचा. आता रूल बघा, सेकंड फंक्शन ऍज इज ठेवायचं व्हीला ऍज इट इज एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट 2x चा डेरिव्हेटिव्ह मायनस फर्स्ट ऍज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स. काय येणार आन्सर एक्स ऍज इट इज 2x चा डेरिव्हेटिव्ह a⁴x चा डेरिव्हेटिव्ह आपण काढतो a⁴x इंटू लॉग ए. 2x चा डेरिव्हेटिव्ह 2x इंटू लॉग 2
मायनस 2 to the power x, x चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स स्क्वेअर. त्याला जर सिम्प्लिफाय केलं तर 2 to the power x कॉमन काढू शकता. 2 to the power x कॉमन x इंटू log 2 मायनस 1 अपॉन एक्स स्क्वेअर. हा झाला आपला क्वेश्चन टूल. आता फक्त एक 2 मिनिटांमध्ये आपण लास्ट वाला रूल म्हणजे k इंटू जी ऑफ एक्स, एखादं फंक्शन जर y इज इक्वल टू k इंटू जी ऑफ एक्स असं जर एक्सप्रेस करता आलं तर k ला ऍज इट इज ठेवायचं आणि जी ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह काढायचा. तसा आपण हा रूल प्रिव्हियस लेक्चर मध्ये बघितलेला आहे, पण तरी पण आपण एकदा हा रूल डिस्कस करू. रूल नंबर 5, त्याला स्केलर मल्टिपल आपण म्हणू शकतो की जर एखाद्या फंक्शनच्या मल्टिप्लायला जर स्केलर असेल, सपोज y इज इक्वल टू k इंटू जी ऑफ एक्स असं असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह कसा काढतात? एकदम सिंपल, dy बाय dx इज इक्वल टू k इंटू जी डॅश ऑफ एक्स. फंक्शन जर मी सांगितलं होतं फंक्शन एफ ऑफ एक्स असेल तर डेरिव्हेटिव्ह एफ डॅश ऑफ एक्स, मग फंक्शन जर जी ऑफ एक्स असेल तर डेरिव्हेटिव्ह जी डॅश ऑफ एक्स. आता फॉर एक्झाम्पल बघा, समजा y इज इक्वल टू 3 इंटू साइन एक्स चा डेरिव्हेटिव्ह काढायचा. मग डेरिव्हेटिव्ह कसा काढणार आपण? ज्यावेळेस स्केलर एखाद्या फंक्शनच्या मल्टिप्लायला असतो त्यावेळेस त्याला ऍज इट इज ठेवायचं, 3 एज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स, 3 एज इट इज आणि साइन एक्स चा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स. ठीक आहे, बाकी आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये डिस्कस करू. लाईक शेअर कमेंट काही सांगायचं काम नाही आपल्याला. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. काही डाऊट असतील तर कमेंटमध्ये सांगा. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण ते डाऊट क्लिअर करू. थँक्यू.